Build your dream farmhouse in Goa with Aradhya Enterprises. Call for more details. स्पीकर सर, आज जो हांव उबो रावला ते हांगा डिमांडाक सपोर्ट करपाक आनी कट मोशनाक अपोज करपाक. सगळ्यांत पयलीं मायनिंगाचेर उलयतना हांव आमच्या मुख्यमंत्र्याचें अभिनंदन करता की त्यांनी खूबशे त्रास घेतले हे सुरू करपाक जावं आनी आमचो बिचोलीचो ऑलरेडी ब्लॉक लीज जाला. पण बिचोलीचे मायनीचेर हांगा 2-3 इश्यू आसा. थोडे जे कामगार आसात तांकां रिट्रॅच केल्ले आसात. म्हणजे ते कामगाराची मस्ती म्हणून कित्या खातीर रिट्रॅच, आनी रिट्रॅच करतना तांकां कंपनीन फक्त 15 दिसाची सॅलरी म्हणजे इयरली 15 दिसाची म्हणून ते कॅल्क्युलेशन केल्ले आसा, जे सेंट्रल गव्हर्मेंटाच्या रुला मुळे. हांव सीएमाक रिक्वेस्ट करता की जेंकां कोणाक अशें रिट्रॅच केला तांकां ते 15 दिसाचे आसा वाडोवन ते आमचे गोवा गव्हर्मेंटाची 45 डेज आसा ती कंपनी कडेन रिक्वेस्ट करून तांकां दिवपाची, सो दॅट ते जे रिटायर्ड तांचे लायफ आसा ते मातशे कम्फर्टेबल जावपाचे. दुसरे म्हणटात ते कशें आसा, थोडे कामगार दॅर म्हणजे एज ऑफ 40-45 तांकां परत जॉयन जावपाक जाय. पण त्या दिसा ज्या दिसा कंपनीन तांकां सांगलेले जॉयन जा, फॉर सम ऑर अदर रिजन ते जॉयन जावंक ना. अगेन रिक्वेस्ट करता की तांकां घेवपाचे आनी जे थोडे आमचे 300 कामगार आसात बिचोलचे, भितले 93 कामगार जे सकाळी सीएम सरांनी सांगला ते जॉयन जाल्ले आसात आनी हे उरलेले 200तले कामगार अराउंड 50 to 70% जॉयन जावपाक सोदता. तांकां जे 93 जाणांक जो बेनिफीट दिला तो जाता तितलो बरो दिवन तांकां करपाचो, सो दॅट तो कामगाराच्या भितरलो जो अनरेस्ट आसा तो मातसो कमी जावपाक जाय. दुसरें आमचे मायनींग पीट आसात आनी आतां इतलो पावस पडटा, हे मायनींग पीट भरून केन्नाय हांगा लिकेज जावंक शकता. पोरू सरकारान टेक ओवर केल्ले आमचे WRD मिनिस्टर आसा बाब सुभाष शिरोडकर, तांचे फूल टिमीन कंट्रोल घेतलेलो, कांयच अनटुवर्ड एक्सिडंट जावंक ना. अंदू आमी कंपनी लिजाक दिला, सो त्या कंपनी कडेन ते पीट आसात. हांव आमच्या मायनींग डिपार्टमेंटाच्या डायरेक्टर आनी सीएम सराक रिक्वेस्ट करता की त्या मायनींग पिटाची काळजी घेवपाची, कित्याक खूब वर्सां पयलीं एकदां बिचोलेन अशें लिकेज जावन खुबशी माती लोकांच्या घरान येयल्ली, कित्याक हे जे मायनींग पीट आसा ते एकदम घरा देगेक आसा. तिसरे जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आसा तो आमी जो वापरता, हो जेन्ना फंड वापरता तेन्ना त्या ऑर्गनायझेशन रिक्वेस्ट करता की कन्सर्न लोकल रिप्रेझेंटेटिव्ह कन्सिडर करून खंय फंड कसो वापरपाचो हाचो हे घेवपाचो, सो दॅट आमकां त्या गांवांत कितें कितें नीड आसा ती गरज आसा. म्हजी कॉन्स्टिट्युएन्सी तसो खुबसो मुळगांव, लामगांव आनी गांवकरवाडा अशे 3 भाग आसा जे मायनींग हे इश्यू आसात. मायनींग एम्प्लॉयजांचो जर इश्यू सॉर्ट आउट जालो जाल्यार म्हाका दिसना आमकां कितें पब्लीक हियरिंगाक प्रॉब्लेम जातलो आनी फुडें आमकां मायनिंगय बेगीन सुरू जातले. कित्याक हे जे हांव कामगार सांगला 300 भितले 93 जॉयन जाले, हे डायरेक्ट डिपेंडंट, अशे कितलेशेच आसा इनडायरेक्ट डिपेंडंट आसा, सो तांचोय परत जॉब सुरू जातलो. दुसरें म्हणजे उलोवपाचें म्हणजे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. आमचो बिचोले हो तालुको आसा, पूण आतांचो जर रेन गेज पळयशात तुमी, पेपरार बी खूब कडेन पळयल्यात, थंय सगळ्या तालुक्यांचो दाखयता, सांखळेचो दाखयता, वाळपयचो दाखयता, बिचोलेचो रेन गेजूच दाखयना. बिचोले एक तालुको आसा आनी सेकंडली सांखळेच्या रेन गेजाचेर आमी बिचोले करूं शकना, तर सांखळी वेस्टर्न घाटाक टच आसा. सो हांव रिक्वेस्ट करता त्या डिपार्टमेंटाक की जो ऑटोमॅटीक रेन गेज जो बसोवपाक जाय तो बिचोलेन बसोवपाचो म्हणून. तिसरो हांव उलयतना ट्रेजरीचेर उलयता. जे ट्रेजरी जेन्ना आमचे खुबशे जे गव्हर्मेंट एम्प्लॉईज रिटायर्ड जाता सुद्दां तांकां पेन्शन जो मेळपाक जाय तो एक टायम बाउंड पिरियड दवरुपाक जाय. आनी आमकां खंयचो एम्प्लॉय रिटायर जातले हे आमच्या सरकाराक खबर आसता, सो 6 म्हयन्या पयलींच प्रोसेस करूं जाय. तर नाल्यार कितें जाता, तो 30 वर्सां बाबडो सर्वीस करता आनी ती फक्त पेन्शन रिटायरमेंट घेवपाक तो हेल्पडे मारीत आसता. कोणाक 3 म्हयन्यांनी गावता, 6 म्हयन्या अशें जावपाचें ना. मागीर ताका कितें दिसतलें, ताका इनजस्टीस दिसतलें, ताका खबर आसा तेजे पयशे मेळटले, पूण तो म्हणटलो आतां आपूण आय एम नॉट इन द सिस्टम म्हणून आपणाक एक त्रास करता. दुसरो जो एक इश्यू आसा, आमचे 1999 जेन्ना जे रिटायर्ड जाल्ले आमचे गव्हर्मेंट सर्वंट तेन्ना ते एज ऑफ 58 रिटायर्ड जाल्ले. आनी मागीर हे एम्प्लॉईज कितें केलें, हे हायकोर्टान गेले की आमकांय तो 2 वर्साचो बेनिफीट, मागीर ती 60 जाली, 2 वर्साचो बेनिफीट जावचो. आनी पोरू 5 सप्टेंबर 22 हायकोर्टान तांचो जो बेनिफीट आसा तो 3 म्हयन्यांनी सेटल करपाक जाय म्हणून सांगला. सो हांव रिक्वेस्ट करता सीएम सराक की तांचो बाबड्यांचो इतकी वर्सां ते कोर्टान झगडल्यात आनी तांचो जो कितें बेनिफीट आसा लिगली तो तांचो सेटल करून दिवपाचो. हांव एक रिक्वेस्ट करता सीएम सर, आमचे जे पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप डिपार्टमेंट आसा ते बरें काम करता. तांच्या कडेन एक जागा आसा दोना पावला अराउंड 1 लाख स्क्वेअर मिटर, वीच इज लायक द बेस्ट लँड इन गोवा म्हणटात तशी.
आणि थंय कन्व्हेन्शन सेंटर येवपाक जाय. दे आर ट्रायींग देअर बेस्ट. पण हांव रिक्वेस्ट करता जाता तितले बेगीन थंय कन्व्हेन्शन सेंटर येवपाची. एक तर आमची जी प्रॉपर्टी आसा दोना पावला म्हणजे जी PPP सेलाची आसा ती मॉनिटायज जातली, गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू येतलो. आणि दुसरं एक जर बरें कन्व्हेन्शन सेंटर आयलें विच इज एट द पार ऑफ सिंगापूर ऑर इंटरनॅशनल लेवल, आमच्या गोव्यान खुबशीं व्हडलीं व्हडलीं कॉन्फरन्सां जातलीं. वेदर इट इज अ मेडिकल कॉन्फरन्स म्हणा, लॉयर्स कॉन्फरन्स, आणि हे येयल्यामुळे टुरिजमूय येतलें, आमची हॉटेल इंडस्ट्री बरी चलतली आणि ओवरऑल इकॉनॉमीक बूस्ट जातली. कित्याक एक लक्षात कालूय हांव म्हटलेलें ह्या सभागृहांत की नेक्स्ट टू मायनींग आमकां टुरिजमाचेरच लक्ष दिवंक जाय. सो हर तरेन प्रयत्न करपाक जाय. CM सर इज अवेर ऑफ इट, पण जाता तितले थिसर बेगीन PPP मोडाचेर कन्व्हेन्शन सेंटर हाडपाक जाय. तिसरें जे फायनान्स डिपार्टमेंटाक म्हणटा, खुबशे कंपनी आपलो CSR यूज करता. म्हजो एकूच रिक्वेस्ट आसा तो आमच्या कायद्यान एक अमेंडमेंट करपाक जाय. जी कंपनी त्या तालुक्यान किंवा शहरान थंय करता, म्हणजे ताची जी हे आसा मॅन्युफॅक्चरींग युनिट आसा, जाल्यार ते जागेक CSR फंडाचो पयलो प्रायोरिटीज आसपाक जाय. असो अमेंडमेंट करपाक जाय. केन्ना केन्ना कंपनी आसता एकी कडेन आनी CSR खंय तरी दुसरे कडेन वापरलो म्हणून प्रॉब्लेम ना, बट फर्स्ट प्रायोरिटी शूड बी फॉर वेदर दॅट कंपनी इज इन IDC or ते जागेक पयलो तुका येवचो जाय. तिसरें म्हाका एकूच सांगूंक शकता, जेन्ना फायनान्सा कडेन फायली वयतात, आमचे फायली पयलीं आमी खंयचो हे प्रपोजल घेवन वतात PWD, मागीर तो PWD इंजिनियरा कडल्यान एस्टिमेट करता, सगळ्याक फायल भोंवडून हाडटात, एडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुवल जाता, सगळें एप्रुवल जाता, आणि फायनान्सान गेले दे आर नॅचरली आमकां CM सर हेल्प करता, आमचे फायनान्सांतले हेल्प करता. पण थंय कोण तरी फायनान्सान म्हणजे खंयचो तो बाबडो पर्पजली ऑफिसर करना, आय एम नॉट ब्लेमिंग एनी ऑफिसर, पण थंय कोण तरी तो अशी एक क्वेरी काडटा, टेक्निकल क्वेरी काडटा. म्हजो एकूच प्रश्न आसा, ही फायल मूव करपाक लागता 1 वर्स किंवा 8-10 म्हयने, आणि थंय जर क्वेरी काडली जाल्यार परत ती फायल बेगीन येता. सो हांव म्हणटा एटलिस्ट टेक्निकल क्वेरीज तरी त्या लेवलार काडचे ना. तुमकां जितले क्वेरी काडपाक जाय सगळे टेक्निकल लेवलार काडात, ना जाल्यार ते फायनान्सान थंय बसला तांकां आमच्या टेक्निकल टिमीचेर विश्वास ना अशें जातलें. डेफिनेटली दे आर हेल्पिंग, पण हांव नको अशें कित्याक जाता. एकूच मिनीट. GSIDCचेर उलयतना GSIDC जे अशें कॉर्पोरेशन आसा जी फास्ट कामां घेवपाक करतात. म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन बिचोलीम एक बस स्टँड बांदतात. हो बस स्टँडाक म्हणटा तो फावंडेशन स्टोन घातलेलो 2019, मागीर कित्या खातीर तर डिले जाले, काम सुरू जालें 2021. वी आर सपोज टू फिनीश हे काम मार्च 23 म्हणजे ह्या वर्सात अजूनही काय काम जावंक ना. म्हाका एकूच सांगूंक जाय, हो बस स्टँड जो आसता न्ही, हो एकदम सामान्यांतल्या सामान्य मनशाक वापरपाचो आसता. आणि ह्या बस स्टँडान ऑलरेडी 9 लोकांची दुकानां आसली. आमी हांकां टेम्पररी दुकानां दिला, आनी ती टेम्पररी दुकान दिला कशी, पत्र्याच्या शेडीन. मागीर ते गरमेन, अंदूची गरमी तुमकां खबर आसा, घरान AC लावन सुद्दां गरमी लागताली. सो ते गरमेन इतली त्या दुकानदारान बाबड्यान कशे दीस काडले ते कोण जाणा. हांव त्या सायटीक त्या बस स्टँडा कडेन वचत नासलो. कित्याक वचनासलो तर ते लोक म्हाका कंप्लेन करतले, आणि अंदू पावसूय तसोच लागता. मागीर तेंची कितें हालत आसतली ना. हांव जाणा पर्पजली कोण डिले करना म्हणून, पण तरी GSID डिपार्टमेंटान रिस्पॉन्सिबिलिटी घेवंक जाय. देर हॅज टू बी अकाउंटेबिलिटी. कन्सर्न जो कोण मॅनेजर आसा GSIDCचे पळोवप, त्यांनी अकाउंटेबिलिटी घेवन आनी जाता तितलो बेगीन तो बस स्टँड, ल्हान प्रोजेक्ट, तो 10 कोटीचो प्रोजेक्ट, जाता तितलो बेगीन तो प्रोजेक्ट करून लोकां खातीर तो जर सुरू केलो जाल्यार आमचे लोक खूब आमी खूश जातले. स्पीकर सर उलयतना एकूच म्हणटा, हांव प्लॅनिंग एंड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटाचे कॉंग्रॅच्युलेशन करता. तेंच्यांनी आपले सगळे रिकॉर्ड डिजिटलायझेशन करपाक घेतले. त्याच्यामुळे डेफिनेटली आमचे हे रिकॉर्ड्स फुडले एक 500 वर्सां सारखे रावतले. आय अगेन सपोर्ट ऑल द डिमांड अँड अपोज द कट मोशन. थँक्यू. तुम पळयतात गोवा न्यूज हब. Book your dream home in Goa with Priority Royale. Call us now